निवडणूक आयोगाने खोपोलीतील जनतेला मतदानाबाबत केले आवाहन। खोपोली नगर परिषदेची जी निवडणूक 2025 ची आता होऊ घातलेली आहे, त्याच्यामध्ये आज सर्व मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना सुव्यवस्थित दुपारीच या ठिकाणावरून रवाना केलेला आहे। नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदासह एकूण 31 पदाकरता सदस्याकरताची ही निवडणूक होत असून एकूण मतदान कर्मचारी जे आहे ते 420 च्या वर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या बाबतीत पोलीस पेट्रोलिंगचे पोलीस आणि प्रत्येक मतदान केंद्रावरचे प्रत्येक केंद्रावर एक पोलीस कर्मचारी अधिक पेट्रोलिंगचा असा विचार करता जवळजवळ 109 पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे मतदान केंद्रावरील सर्व पोलीस स्टाफ आमचा पोलिंग कर्मचारी जो आहे तो स्टाफ नियुक्त करून त्या ठिकाणी आपण रवाना करण्यात आलेले आहे। तसेच आतापर्यंतची जी काही मतदानाची सगळी जी प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे पार पडलेली आहे। उद्या मतदानाचा दिवस असून याबाबत सर्व व्यवस्था पूर्ण झालेली आहे। ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या सुरक्षेबाबतच्या असतील, मतदाराच्या बाबतीत असतील, दुबार मतदाराच्या बाबतीत असतील, याबाबत आम्ही मतदान केंद्रावरील कर्मचारी तसेच पोलीस आणि संबंधित जे आमचे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा अवगत करण्यात आलेले आहे। या बाबतीत विशेषतः दुबार मतदाराच्या बाबतीत आपण सर्वे करून त्याच्यामध्ये तो जरी दुबार मतदार असला तरी मतदान कुठे करणार आहे याचा विकल्प घेण्यात आलेला आहे। त्याप्रमाणे तशी आम्ही ती माहिती केंद्रावर दिलेली आहे। विकल्पाप्रमाणेच तो मतदान करणार आहे। ज्या ठिकाणी विकल्प नाही त्या ठिकाणी त्याचं घोषणापत्र घेतल्याशिवाय मतदान करू दिलं जाणार नाही। याबाबतची सर्व माहिती आम्ही सर्व आमचे केंद्रावर नियुक्त कर्मचारी, केंद्राध्यक्ष, झोनल ऑफिसर सर्व उमेदवारांना सुद्धा देण्यात आलेली आहे। एकंदरीत खोपोली नगर परिषदेची उद्या जी काही निवडणूक आहे त्याबाबत सर्व आमचं प्रशासन ही निवडणूक घेण्यासाठी सज्ज झालेलं असून सुरळीतपणे सर्व कामकाज सुरू आहे। ही निसंकोच लोकशाहीमध्ये आपणाला जो काय अधिकार दिलेला आहे मतदानाचा तो हक्क बजावा। जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावा, ज्या योगे आपलं मतदानाची टक्केवारी वाढेल आणि जे काही रास्त उमेदवार आहेत ते निवडून येतील। त्यामुळे मी पुन्हा एकदा आवाहन करतो की जास्तीत जास्त मतदारांनी आपला हक्क बजावा। उद्या प्रशासनाच्या वतीने त्यांना सर्व व्यवस्था केलेली आहे। इव्हन प्रत्येक केंद्रावर सुद्धा आपण जी काही आवश्यक असणार ती व्यवस्था केलेली आहे। यावेळी मोबाईल ठेवण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे की बाहेर त्याचा मोबाईल आपण सुरक्षित ठेवतोय, त्याला परत करतो आहे। व्हील चेअरची सुद्धा आपण तिथे व्यवस्था केलेली आहे। आणि ज्या ठिकाणी अपंग मतदार आहेत तर त्यांना जर आणायच्या बाबतीत जर काय अडचण असेल तर त्याबाबत सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे।